शिफ्टिंगला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिलं मी माझं आहे ना कपाट आवरायला घेतलेलं. आवरायला म्हणजे तेच पॅक करायला घेतलं होतं, कारण कपाट आणि जे बेड आहे ते आम्हाला खोलायचं आहे पूर्णपणे, तरच ते शिफ्ट करता येईल. आणि कपाट आवरता आवरता एवढ्या सगळ्या जुन्या मेमरीज समोर येतात ना, त्यामुळे जे तासाभराचं काम आहे ना तेच करायला मला 2 ते 3 तास लागले. कारण हे पहा, हे मला फोटोज सापडले. लग्नानंतर ना पहिल्यांदाच आम्ही ज्यावेळेस जेजुरीला गेलो होतो ना, अगदी मला वाटतं एक 10-12 दिवसच झालेले असतील आमच्या लग्नाला, तेव्हा आम्ही गेलो होतो. माझं माहेरचं कुळदैवत आहे जेजुरी, तर तिथेचे फोटोज काढले होते. इतकं छान वाटलं हे फोटो पाहिल्यानंतरनं. तेव्हा काढलेले त्याच्यानंतरनं पुन्हा पाहिलेच नव्हते. कपाटामध्ये जे एकदा ठेवले ते ठेवूनच राहिले. पुन्हा काय एकदा पण ते पाहिले नव्हते. आणि आत्ता ज्यावेळेस ते भेटले पॅकिंग करताना, तर ते पाहण्यामध्येच एवढा वेळ गेला. आणि हे फोटोच नाही तर अशा बऱ्याच वस्तू, लग्नाचे कपडे वगैरे, माझा शेला भेटला. तर त्यामुळे एवढा जास्त वेळ गेला ना माझं हे सिंपल काम करण्यामध्ये. तर त्या दिवशी फक्त माझं कपाटच रिकामं करून झालं, कारण दुपारीच सिमरन आलेली होती माझ्याकडे, तर ती गेली होती. त्यामुळे मी संध्याकाळी 6 नंतरनं वगैरेच कपाट आवरायला घेतलं होतं. आणि नंतरनं मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या नाश्ता वगैरे केला, स्वयंपाक करून ठेवला दोन्ही टायमांचा. आणि सगळ्यात पहिलं तर बेड रिकामा करायला घेतला, कारण माझा भाऊ आलेला होता आणि तो खोलू लागणार होता बेड आणि कपाट, आणि त्याला मग नंतरनं जायचं होतं. तर त्यामुळे तो आहे तोपर्यंतच गोष्टी सगळ्या लवकर करून घ्यायच्या होत्या. आमचं म्हणजे ह्या दिवसापर्यंत अजिबात ठरलेलं नव्हतं की कसं शिफ्टिंग करायचं आहे. म्हणजे आम्ही एवढंच ठरवलेलं की पोर्टरवरून टेम्पो बुक करायचा, बाकी काहीच कल्पना नव्हती आम्हाला. तर त्यामुळे आम्हीच आमचं पॅकिंग करायला सुरुवात केली होती. आणि हे पहा, कपाट वगैरे हे खोलायचं होतं, तर त्यामुळे ना या पद्धतीने ना आम्ही अशा चिकटपट्ट्या, जे मास्किंग टेप असतो ना, तो चिटकवला होता कपाटामध्ये सगळीकडे. आणि त्याच्यावर ना लिहून ठेवलं होतं की कुठली फळी कुठली आहे, कारण खोलल्यानंतर ना त्याचे सगळे पार्ट वेगळे होणार, आणि मग ज्यावेळेस पुन्हा जोडायचं असेल त्यावेळेस आम्हाला समजलं पाहिजे. तर त्यामुळे प्रत्येक फळीवरती नंबर दिला होता, आणि प्लस लिहून पण ठेवलं होतं की ते कोणत्या बाजूची फळी आहे, कारण खोलल्यानंतर ना सगळ्या सेमच दिसतात. त्यानंतरनं मी माझं किचन आवरायला घेतलं. आणि पाहू शकता केवढा जास्त पसारा झालेला आहे. ॲक्च्युली सुरुवात केली होती ना ज्यावेळेस आवरायला, काहीच मला समजत नव्हतं. नुसतं मी बॉक्सेसमध्ये सामान भरत होते, पण जेवढं जास्त भरेल ना आणखीन असं वाटत होतं अरे पसारा वाढतच चालला आहे, काय भरू कसं भरू काहीच सुचत नव्हतं. आणि म्हणजे एक्सपिरियन्स नाही ना लग्नानंतरनं, म्हणजे पहिल्यांदाच मी शिफ्ट करत होते. लग्न होऊन आले त्यावेळेस काय थोडं थोडं सामान होतं, आणि 2.5 वर्षामध्ये एक 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 गोष्ट करत इतक्या गोष्टी वाढत गेल्या होत्या. आणि खरंच म्हणजे माझा खूप जास्त गोंधळ झालेला होता. माझा निम्मा वेळ तर ह्याच्यामध्येच जात होता की काय कसं भरू, कुठली गोष्ट कुठे ठेवू. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये शुभकडं लक्ष द्यायचं होतं. तर त्यामुळे एखादं काम मी करायला घेतलं त्याच वेळेस नेमका शुभ रडायचा, मग त्याला घेऊन शांत करणं, त्याला झोपवणं वगैरे, ह्याच्यामध्ये इतका वेळ जायचा. मग पुन्हा कामाला लागायचं, खूप जास्त कंटाळा यायचा. एकदा एक काम हातात घेतलं आणि ते न कंप्लीट होता जर आपण दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात बिझी झालो, आणि मग पुन्हा पहिलं काम करायचं, खूप जास्त कंटाळा होत असेल तुमचाही. तसंच माझंही झालं होतं. म्हणून मी ना मम्मीला बोलवून घेतलं. आणि खरंच सांगते की शेवटी म्हणजे म्हणतात ना, अनुभवी व्यक्तीमुळे खूप जास्त फायदा होतो. तर तसंच काहीसं झालं. म्हणजे मम्मीनी मला फिजिकली पण भरपूर जास्त मदत केली. तिची तब्येत वगैरे ठीक नसते तरी पण तिने खूप जास्त केलं. आणि प्लस शुभकडे बघायला ती होती कंटिन्यू, तर त्यामुळे मला ते एक टेन्शन नव्हतं. आणि तो पण आजी आली म्हणून खूपच जास्त नखरे करत होता.
पण मम्मीमुळे खरंच सांगते, ती जर नसती आली ना तर म्हणजे माझं तर काही खरं नव्हतं. म्हणजे मी जेवढी अगोदर कॉन्फिडंट होते ना, की मी एकटीच सगळं पॅक करून ठेवेल, तू ये फक्त शुभला सांभाळायला, असं मी तिला बोलले होते. पण ॲक्च्युली मला कळालं की नाही, माझ्याकडून आता एकटीने काहीच होत नाही. मला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प लागते. ॲक्च्युली माझं असं नेचर होतं की मला कंटिन्यू प्रत्येक गोष्ट सगळ्या मला असं वाटतं की मीच करू शकते हे व्यवस्थित. पण तसं नाही आहे, हळूहळू मला समजायला लागलं आहे. आणि हा पहा शिफ्टिंगचा दिवस आहे. तोपर्यंत बेड, कपाट वगैरे सगळं खोलून झालं होतं. मग बेडरूममध्येच आम्ही एक एक करून सगळ्या गोष्टी नेऊन ठेवत होतो. आणि मग आमचं ठरलं की आपण पोर्टरचा टेम्पो नाही, थोडंसं त्या ॲपवर माहिती घेतल्यानंतर ना त्यांचं मूव्हर्स आणि पॅकर्सचं आम्हाला दिसलं पॅकेज. तर तेच आम्ही घ्यायचं ठरवलं. तर दुपारी 12चा त्यांनी टाईम दिला होता, पण सकाळी 9 वाजताच ते आले. तर मी जे पॅकेज घेतलं होतं त्याच्यामध्ये बेसिक फर्निचर असेंबल करायचं आणि म्हणजे डिसमेंटल करायचं आणि पुन्हा जिथे राहायला जाणार आहे तिथे ते असेंबल करून देणार होते आणि प्लस 2 लेअर पॅकिंग असं होतं. पोर्टरविषयीचा आहे ना डिटेल रिव्ह्यू मी देईलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, सगळी तुम्हाला प्रोसिजर समजून सांगेल. तर त्या लोकांचं पण पॅकिंग सुरू होतं. नाश्ता बाहेरूनच आणलेला होता त्या दिवशी आणि मी मम्मीला सांगितलेलं की तू शुभला घेऊन ये ना, कॉरिडॉरमध्येच खेळव त्याला थोडा वेळ, कारण कसं ते लोक सामान वगैरे खाली नेत होते. तर त्यामुळे टेन्शन होतं की त्याला काही लागेल वगैरे त्या गडबडीमध्ये, कारण ते टोटल 5 माणसं होती. तर त्यामुळे मम्मीला पूर्णपणे मी कंटिन्यू शुभचीच जबाबदारी दिली होती. या पद्धतीने पहा त्यांनी सगळं पॅकिंग वगैरे केलेलं आहे. पॅकिंग खरंच खूपच छान केलं होतं त्यांनी. मी डिटेल रिव्ह्यूमध्ये सांगेलच माझे काय काय चांगल्या गोष्टी मला वाटल्या त्यांच्या आणि काय काय निगेटिव्ह पॉईंट आहे ना, ते मी तुम्हाला याच्यानंतरचा जो व्हिडिओ टाकणार आहे ना त्याच्यामध्ये सगळं काही शेअर करेल. फ्रीज पण पहा अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थित पॅक केला होता, जे की आम्हाला ॲक्च्युली सांगते नसतं एवढ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आमचा अगोदरचा प्लॅन तर हाच होता की फक्त आपण टेम्पो करूयात आणि आणखीन 2 माणसं हाताखाली घेऊयात आपण आणि होऊन जाईल. पण नंतरनं ज्यावेळेस त्यांचं पॅकेज पाहिलं, अफोर्डेबल वगैरे पण वाटलं, तर त्यामुळे त्यांचं पॅकेज आम्ही घेतलं. तर किचन वगैरे पूर्ण रिकामं झालं होतं, तर त्यामुळे म्हटलं चला तर पटपट मी फरशी पुसून घेते. कारण माझी मम्मी नेहमी सांगते की आपली घाण आपणच साफ करून जायचं, दुसऱ्याला काही आपली घाण काढायला नाही लावायची. आणि बरोबर आहे तिचंही. आपण ज्यावेळेस दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जातो आणि जर समोरच्या व्यक्तीने फ्लॅट व्यवस्थित नसेल ठेवलेला, घाण केलेला असेल, तर मनातनं आपण त्या व्यक्तीला किती दोष देत राहतो की किती खराब आहेत, गचाळ वगैरे आहेत, ह्या गोष्टी आपण बोलत राहतो. आणि मग चांगलं नाही आहे ॲक्च्युली ते. आणि मग आपल्याला दुसरं कोणी असं बोलेल, भले ते काही आपल्या कानावर येणार नाहीत ते शब्द कधीच वगैरे, पण नाही ना चांगलं आपल्यामुळे एखाद्याला असा त्रास होत नाही. आणि आपण घाण केली आहे तर मला हे असं वाटतं की आपणच ते स्वच्छ करायलाही हवं. तसं तर रोजच्या रोज क्लिनिंग होतच असतं, पण शिफ्टिंगमुळे बरीच सारी धूळ वगैरे निघते. सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे आता फ्रीज बघा, 4-4 महिने एका जागेवरनं तो हललेला नसतो, मग त्याच्या फ्रीजच्या जागेवर सगळं घाण झालेलं असतं, ते सगळं स्वच्छ करणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे मीही तुम्हाला सांगेल, जर तुम्ही कधी घर आपलं शिफ्ट करताय तर प्लीज म्हणजे स्वतः स्वच्छ करून देणं खूप गरजेचं आहे. मस्तपैकी किचन क्लीन करून झालं आणि तोपर्यंत त्यांनी ना बेडरूममधलं सामान पण खाली घेऊन गेले होते. मग जसं जसं एक एक रूम रिकामं होत होतं ना, तसं तसं मी लगेचच ते क्लीन करून घेत होते, म्हणजे जास्त वेळ नंतरनं जाणार नाही. कारण आम्हालाही टेम्पो निघाला की सोबतच निघायचं होतं. तर त्यामुळे मी अजिबात की सगळं घर रिकामं होऊ दे मग नंतरनं क्लीन करेल ह्याची वाट नाही पाहिली. आणि मी कुठली कामवाली मावशी वगैरे लावून क्लिनिंग करून घेणार नव्हते, कारण कोण नंतरनं त्यांच्यावर लक्ष द्यायला येत बसणार. इथनं एकदा गेलो की गेलो, पुन्हा काही येणं होत नाही. तर त्यामुळे बेडरूम स्वच्छ झाडून पुसून वगैरे घेतलं. आणि त्या लोकांनी एवढा जास्त टेप वापरला होता ना, सेलो टेप, त्याचेच हे सारे रोल पडलेले आहेत. माझ्या मते त्यांनी ना 7 ते 8 तरी सेलो टेपचे रोल वापरलेले असणार आहेत. आपण वापरताना किती थोडा थोडा वापरत राहतो आणि हे लोक म्हणजे इतके धडाधड एकामागे एक रोल रिकामा करत चाललेले. पण त्यांनी सामान खूप छान पॅक केलं होतं, तर त्यामुळे माझा फायदाच झालेला आहे त्या गोष्टीमुळे. आणि कुठं त्याचं एक्स्ट्रा मला वेगळं बिल लागणार होतं. ते त्यांचंच पॅकेजमध्ये इन्क्लूड होत्या सगळ्या गोष्टी. आणि व्यवस्थित माझं बेडरूम वगैरे पण क्लीन करून झालं. हॉल वगैरे पण सगळं छानपैकी झालेलं आहे. आणि आता वेळ आहे की ह्या घरातून निघायचं आहे. आणि मी चेंज वगैरे करून घेतलं, थोडीशी फ्रेश झाले. आणि मी एवढी जास्त इमोशनल झाले होते ना हे घर सोडताना.
म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी ह्याच घरामध्ये आले होते. सगळी नवीन-नवीन संसाराची स्वप्न असू देत. माझं शूट पण ह्याच घरात झाला होता. हे किचन सगळं मी माझ्या पद्धतीने मस्तपैकी सेट करून घेतलं होतं. छोटंसं होतं पण मला जसं पाहिजे तसं तिथल्या तिथे गोष्टी ठेवण्यासाठी जागा करून घेतल्या होत्या आणि अचानक सगळ्या गोष्टी इतक्या चेंज झाल्या. मी आजारी पडले आणि एकदम अगदी महिन्याभराच्या आतमध्ये घेतलेला डिसिजन आणि मी शिफ्ट व्हायचं पण ठरवलं. तर त्यामुळे खूप जास्त इमोशनल झाले होते आणि कसलाच असा त्रास झाला नाही ह्या घरामध्ये. ओनरनी पण नाही कधी कुठल्या गोष्टीसाठी त्रास दिला. तर त्यामुळे मी थोडीशी इमोशनल झालेले होते आणि एकदा बाल्कनीमध्ये आले. सगळं दृश्य जे काय बाल्कनीतनं खूप काय भारी असा व्ह्यू नव्हता, पण रोजचं माझं जे काय मी पाहायचे थोडा वेळ जाऊन माझी झाडांसोबत वगैरे गप्पा व्हायच्या माझ्या. एकदा शेवटचं त्यांना पाहून घेतलं कारण मला माहिती होतं उद्यापासून आता ह्यातलं मला काहीच दिसणार नाही आहे पुन्हा. त्यामुळे एकदा मन भरून घर हे पाहून घेतलं. बाय म्हणाले त्या घराला आणि ज्या काही मला हॅप्पी, सॅड कुठल्याही मेमरीज दिल्या आहेत या घराने सगळ्यांसाठी थँक्यू म्हणले. माझी ही यूट्यूबची जर्नीसुद्धा मी याच घरातून सुरू केलेली आहे. त्यामुळे ॲक्च्युली त्याच्याचमुळे ह्या क्लिप्स माझ्याकडे कायम राहतील. म्हणजे मला हे मी जर्नी सुरू केल्याचा कधीकधी हा फायदाच वाटतो की कायम ह्या मेमरीज मला व्हिडिओजच्या माध्यमातून पाहता येतील. तर त्यामुळे सगळं घर एकदा पाहून घेतलं आणि हे मी माझ्या हाताने नेमप्लेट बनवलेली होती ती फायनली काढली आणि आता निघाले इथून फायनली सगळ्या गोष्टींना बाय म्हणून. आणि पहा ना काय गंमत, सगळं सामान शिफ्ट होईपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही झाला आणि आम्हाला निघायची वेळ आली ना त्यावेळेस नेमकी लिफ्ट बंद पडली. तर त्यामुळे म्हणलं चला जिन्याने जाऊयात. बऱ्याच साऱ्या मेमरीज आहेत ह्या जिन्यावर पण कारण कायमच ह्या लिफ्टचा प्रॉब्लेम असायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा या जिन्यावरून जावं वगैरे लागलेलं होतं. तर म्हणलं चला मनीध्यानी नसताना हाही एक्सपिरियन्स झाला शेवटच्या दिवशी आणि शुभ दमला होता तर त्यामुळे तो झोपी गेला. टेम्पोमध्ये सामानसुद्धा पॅक झालेलं आहे आणि आता नवीन ठिकाणी नवीन स्वप्न. तसं तर ठिकाण नवीन नाही आहे माझ्यासाठी कारण माझी जन्मभूमी वगैरे मी लहानाची मोठी पुण्यातच झालेली आहे. PCMC पण पुण्यातच येतं पण कुठलेच पुणेकर PCMCला पुणे कधीच म्हणू शकत नाही. तुम्ही ॲग्री करतालच जर पुण्याचे असाल तर माझ्यासोबत. आणि निघालो आम्ही इथून. शेवटचं एकदा ह्या भक्तिशक्तीमधला झेंडा पाहिला. एवढ्या 2.5 वर्षामध्ये इतक्या वेळा ठरवलं की ह्या गार्डनला यायचं पण काही येणं झालं नाही माझं. खूप जास्त बिझी लाईफ गेलं माझं इथे आणि शुभ झोपलेलाच होता. त्यानंतर तिकडे आल्यानंतर दीदी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहिला आहे. त्यामुळे तिच्याकडून क्लिनिंगचं थोडंसं सामान घेतलं आणि तिला म्हणलं मला एखादा ड्रेस दे कारण माझं सगळं सामान पॅक झालेलं आहे. तर तिने पण सेम जो ड्रेस मी घातलेला होता तसाच तिचा पण आहे तोच दिला मला. आणि पोर्टरवाल्यांनी हे जे काही पॅकिंग करून दिलं होतं ना तर ते आम्ही मायले की दोघीजणी पटपट आता खोलून घेतो. कारण त्यांना त्यांचं जे काही सामान आहे ते रिटर्न द्यायचं असतं. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटते तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.